नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालक मुख्यमंत्री योजनादूत यासाठी 50,000 पदाची भरती काढण्यात आलेली होती आणि ही भरती फक्त 6 महिन्यासाठी याची इंटर्नशिप असणार आहे। 6 महिन्याची इंटर्नशिप असणार आहे। 50,000 योजनादूताची निवड होणार आहे आणि याला मंथली 10,000 रुपये सॅलरीसुद्धा भेटणार आहे। तर ही 6 महिन्यासाठी इंटर्नशिप असणार आहे। तरीसुद्धा तुमचा जॉब करूनसुद्धा तुम्ही यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर ज्या मित्रांनी आतापर्यंत इथे अप्लाय केला असेल तर आज त्याची लास्ट दिनांक 17 तारखेला आज ही वेबसाईट क्लोज होणार आहे। तर 17 तारखेपर्यंतच याची लास्ट डेट होती। आज ती डेटसुद्धा संपणार आहे। तर उद्या आपण याचा फॉर्म भरू शकणार नाही। आज 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, पण उद्याच्याला ही वेबसाईटची आता बंद होणार आहे। 17 तारीख ही लास्ट होती। तर इथे 6 महिने इंटर्नशिप आहे। 50,000 योजनादूताचे पद आहे। मासिक त्यांना विद्यावेतन 10,000 रुपये भेटणार आहे। आणि आता तुम्ही जर यासाठी अर्ज केला असेल तर स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा बघून घ्या। तर इथं तुम्हाला डॅशबोर्डवरती जायचं आहे। डॅशबोर्डवरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला जी काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तुम्हाला इथं दिसेल। तुम्ही जो जॉब सर्च केला होता, ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय केलं होतं तेच तुम्हाला इथं दिसेल। ॲप्लिकेशनवरती जायचं आहे। आपण किती ठिकाणी अप्लाय केलं आहे ते 3 ठिकाण तुम्हाला इथं दाखवण्यात येईल। आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टमध्ये गेले तर इथं तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही इथं लगेच दिसणार आहे। अशा प्रकारे तुम्ही इथं चेक करू शकता। बऱ्याचशा मित्राचे प्रश्नसुद्धा येत आहे की सर यासाठी काम काय असणार आहे आणि या योजनादूताची निवड कोण करणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर सामान्य विचारले जाणारे प्रश्न तुम्ही इथं बघून घ्या। योजनादूत कार्यक्रम काय आहे ते पहिलं आपण समजून घेऊया। तर इथं बघा, योजनादूत कार्यक्रम। योजनादूत ही महाराष्ट्र सरकारी नाविन्यपूर्ण सरकारी आहे, ज्यामध्ये सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उत्साही तरुणांना समर्पित व प्रयत्नाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे। म्हणजे इथं तुमचं जे काही सरकारी योजना आहे त्या योजना तुम्हाला जनतेपर्यंत, नागरिकापर्यंत पोहोचायचं आहे, हे याचं काम असणार आहे। तर इथं असेही प्रश्न विचारले गेले होते की सर आम्हाला या फॉर्म भरण्यासाठी काही पैसे द्यावा लागेल का? तर कुठलेही पैसे द्यायचं काम नाही। तर इथं बघू शकता, नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे भरायचे नाही असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर नोंदणी केल्यानंतर आपण काय करावे हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे, ते बघून घ्या। नोंदणी केल्यानंतर मी काय करावे हे सामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, त्याचंच इथं सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही उमेदवार म्हणून नोंदणी केली असल्यास तुम्ही संकेतस्थळावर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध संधी शोधू शकता आणि अर्ज करू शकता। तुम्ही निवडलेले असल्यास तुम्हाला जिल्हा किंवा जिल्हा अधिकारी जे आहे त्यांच्याकडून संपर्क केला जाईल। म्हणजे जिल्ह्यानुसार तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला एक संपर्क केला जाईल आणि तुम्हाला फोन करून सांगितलं जाईल। तर इथं हे प्रश्नसुद्धा तुमचा सॉल्व झालेला आहे। म्हणजे तुमची निवड ही जिल्हा अधिकारी यांच्याकडूनच होणार आहे। तर जिल्हा अधिकारीकडे आपल्या जर सिलेक्शन झालं तर जिल्हा व जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून तुम्हाला संपर्क केला जाईल। तो संपर्क केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भेटावं लागणार आहे। तर इथं बघू शकता, योजनादूत आहे ना, इंटर्नशिप निर्धारित कालावधी किती आहे? तर इथं बघू शकता, योजनादूताचा निर्धारित कालावधी हा फक्त 6 महिन्यासाठी इंटर्नशिप असणार आहे। फक्त किमान 6 महिने ही योजनादूताचं इंटर्नशिप असणार आहे आणि याला मानधन 10,000 रुपयेसुद्धा भेटणार आहे। म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला मानधनसुद्धा भेटणार आहे। त्यानंतर इथं इंटर्नशिप दरम्यान इंटर्नशिप पैसे दिले जातील का? होय असल्यास किती? तर इथं बघू शकता, तर होय, एकदा योजनादूत म्हणून सामील झाल्यावर तुम्हाला मासिक विद्यावेतन दिले जातील। म्हणजे तुम्हाला मानधन हे 10,000 रुपयेसुद्धा देण्यात येणार आहे, असं सुद्धा इथं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये इथं भेटणार आहे। तर इथं खाली बघू शकता की योजना अंतर्गत निवडलेल्या तरुणांना काय म्हटले जाईल? तर ज्या योजना अंतर्गत जे तरुण निवडले आहेत तर त्यांना योजनादूत हे म्हटले जाणार आहे। योजना अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना योजनादूत म्हटले जातील असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर इंटर्नशिप योजनादूताची नियमित रोजगार देऊ शकता का?
तर इंटर्नशिप कंप्लीट झाल्याच्यानंतर आम्हाला परत रोजगार देऊ शकतं का, असा प्रश्नसुद्धा बऱ्याचशा मित्रांच्या मनामध्ये चालू होता। तर इथं बघू शकता, इथं फर्स्ट लिहिलं आहे की नाही, हा फक्त इंटर्नशिप प्रोग्राम आहे आणि सरकारमध्ये नियमित रोजगारी हमी देणार नाही, तथापि खाजगी क्षेत्राचा सामाजिक भूमिका मिळवण्यासाठी तुम्हाला याचा अनुभवसुद्धा ठरू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। तर इंटर्नशिप ही कोणतेही प्रमाणपत्र दिले जातील का, इंटर्नशिप झाल्याच्यानंतर आपल्याला कोणते प्रमाणपत्र दिले जातील ते सुद्धा यामध्ये सांगितलेलं असं आलेले आहे। तर इथं बघा, इंटर्नशिप झाल्याच्यानंतर मला एक प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे, इथं त्यांनी सांगितलेलं आहे। तर इथं होय, इंटर्नशिप आणि विविध मूल्यमापन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर राज्य सरकारचं प्रमाणपत्र तुम्हाला जारी केलं जाईल। म्हणजे तुम्ही 6 महिने या ठिकाणी काम केलं तर तुम्हाला एक राज्य सरकारकडून एक प्रमाणपत्रसुद्धा जारी केलं जाणार आहे। तर इंटर्नशिप संपल्यानंतर काय होते, तर इंटर्नशिप संपल्यानंतर काय होणार आहे हे सुद्धा आपण बघूया। तर इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर, इंटर्नशिप झाल्याच्या नंतर राज्य सरकारकडून तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल, एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर खाली बघा, मला मासिक विद्यावेतन कसे मिळणार आहे, जे काय आपल्याला 10,000 रुपये सॅलरी भेटणार आहे, तर ती कशी मिळणार आहे ते सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे की जे काही तुमचं बँक खाते आहे ते तुम्हाला बँक आधार DBTद्वारे तुम्हाला बँक खाते हे तुमच्या बँकला आधार लिंक आहे का ते तुम्हाला चेक करावं लागेल। त्यानंतरच तुमचे जे काही पैसे जमा होतील महिन्याचे 10,000 रुपये जे येणार तुमच्या बँक खात्यामध्ये DBT प्रणालीद्वारे सरकार देणार आहे। जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे जे काय आधारला बँक खाते लिंक असल्यावरच पैसे गेले, तसंच तुम्हाला इथं DBT करावं लागेल, त्यानंतरच तुमचे पैसे जमा होतील। हा प्रश्नसुद्धा बऱ्याचशा मित्रांच्या मनामध्ये येत होता। तर खालचा प्रश्न काय तो सुद्धा जाणून घेऊया। विद्यावेतन मिळवण्यासाठी किमान उपस्थिती किती आवश्यकता आहे, जर तुम्हाला याची म्हणजे तुम्हाला महिन्यात किती दिवस काम करावं लागणार आहे ते सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे। तर इथं बघू शकता, इथं बघा शकता मित्रांनो, तुम्ही विद्यावेतन मिळवण्यासाठी पात्र होणारा आपण जर पात्र झाला असेल तर महिन्यात किमान तुम्हाला 20 दिवस जे काही 20 दिवस सादर करणे आवश्यकता आहे। म्हणजे 20 दिवस तुम्हाला हे कामसुद्धा करावं लागणार आहे। 20 दिवस तुम्हाला कंटिन्यू जे काही तुम्हाला गावात जर आपलं सिलेक्शन झालं ग्रामपंचायतमध्ये तर 20 दिवसाचा जे काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तुम्हाला सादर करावा लागणार आहे। आणि ज्याही जिल्ह्यामध्ये झालं असो या गावामध्ये झालं असो तर 20 दिवसाचं तुम्हाला एका महिन्यात 20 दिवस हे काम करावं लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला 10,000 रुपये भेटणार आहे। आणि तुम्हाला याचा जो अहवाल आहे तो अहवालसुद्धा तुम्हाला सादर करावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला 20 दिवस हे महिन्याचं काम करावंच लागणार आहे। असे बरेचसे मित्राचे प्रश्नसुद्धा आलेले होते, तर 20 दिवस तुम्हाला याचं काम करावं लागणार आहे। तर अशा प्रकारे सर्व प्रश्नाचे उत्तर आपण तुम्हाला ह्यामध्ये सांगितलेलंच आहे। आणखी काही कोणाचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला कळवू शकता। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो।